संतोष देशमुख प्रकरणाला तब्बल 4 महिने होत आलेत आणि इतक्या दिवसांनंतर आता या प्रकरणातल्या मुख्य आरोपींपैकी 3 आरोपींनी हत्येची कबुली दिली आहे. सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी पोलिसांच्या चौकशीत आपणच संतोष देशमुख यांची हत्या केल्याचं कबूल केलं. तर या प्रकरणातील मास्टरमाइंड समजला जाणारा सुदर्शन घुलेने हत्या का केली आणि कशी केली हे सविस्तर सांगितलं. दरम्यान या प्रकरणी बुधवारी पार पडलेल्या सुनावणी दरम्यान ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टात युक्तिवाद केला. यावेळी उज्ज्वल निकम यांनी एक महत्त्वाचा पुरावा कोर्टापुढे मांडला आणि या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेनं वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेला 3 वेळा फोन केला होता. या घटनेचा सीडीआर न्यायाधीशांपुढे सादर करण्यात आला. हा एक महत्त्वाचा पुरावा ठरला आहे. आता यामुळे वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. यानंतर आता संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली. धनंजय देशमुख यांनी आता या प्रकरणी महत्त्वाची मागणी केली आहे. संतोषांना देशमुख हे माझे भाऊ यांच्या जे न्यायप्रविष्ट झालेलं प्रकरण आहे त्याची सुनावणी काल होती आणि सुनावणी दरम्यान ज्या काही गोष्टी घडल्या, जे काही युक्तिवाद झाले, त्याच्यात असं स्पष्ट झालेलं आहे की जे गुन्हेगारी आहे ही सगळी जी संघटित गुन्हेगारी आहे, जे आपण पहिल्यापासून म्हणतो की हे सगळे आरोपी एकच आहे. अपहरण ते खून ही सगळी जी घटना आहे हे सगळे आरोपी एकच आहे. या आरोपींनी अपहरण करून जी हत्या केली त्या संदर्भात निकम साहेबांनी एकदम स्पष्ट शब्दामध्ये प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया काल दिलेली आहे. म्हणून मला याविषयी काही जास्त न बोलता मी एवढं बोलेल की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि या आरोपींना फाशी झाली पाहिजे आणि हे प्रकरण सगळं फास्ट ट्रॅक कोर्टात चाललं पाहिजे आणि लवकरात लवकर या जे प्रकरण आहे या प्रकरणाचा निकाल लागून आरोपीला फाशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.